तर आज आपण आलो आहे शिवतीर्थ टाकेतला. तुम्ही याच्या बरेच रील्स वगैरे बघितले असतील इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर. जिथं एक शंकराची पिंड आहे, त्याच्या ते खड्ड्यामधून म्हणजे ते शंकराचे पिंड काढायला लागते. तर हा इथं तो खड्डा. आत्ता याच्यातून इतक्यात हर्षदने ती पिंड काढले आणि इथूनच काढल्यानंतर तो गोटा तिकडं रामकुंड आहे तिथं जाऊन धुवून आणायला लागतो. तर आता हे काका पण ट्राय करत आहे, निघतो का पाहू. आता माझ्या 3 प्रयत्नांनंतर निघलाय, म्हणजे माझ्या पापांचा घडा किती भरला असेल. काकांकडून पहिल्याच प्रयत्नात निघलाय आणि मला 3 प्रयत्न लागले तेव्हा जाऊन निघला. आता आपण चाललोय ते काय, आता आपण चाललोय किल्ल्याकडं. आता किल्ला कोणता आहे तो गेल्यावर सांगतो. तर मग पहिले आपण इथं टाकेतलं दर्शन घेतलं. या सगळ्यांकडून एका प्रयत्नात निघलं, जेवढे पण माझ्यासोबत आहे. मागच्या वेळेस पण आलो होतो तेव्हा पण सगळ्यांकडून निघला होता, माझ्याकडून नव्हता निघला. ह्या वेळेस 3 प्रयत्नांनंतर निघलाय. आता इथं दर्शन घेतलंय. हेच जटायूचं मंदिर, जे रामायण दरम्यान जो जटायूचा रावणाने पंख कापला होता तो इथंच पडला होता, म्हणून इथं जटायूची मूर्ती आणि इकडे जटायू मंदिर आहे. मग इथलं आपण दर्शन वगैरे घेतलंय, शिवतीर्थाचं दर्शन घेतलंय, जटायू मंदिराचं दर्शन घेतलंय आणि आता आपण जाऊ आपल्या डेस्टिनेशनकडं, किल्ल्यावर. आणि आपला लॉंग व्हिडिओ पडेलच, तर काय आपलं टेन्शन नाही काय घेऊ. थांब, बोलायचं आहे का? थांब 2 मिनिट. आपला नवा मेंबर आहे. बोल भाई. बोल ना. स्क्रिप्ट बनवून आणलाय का घरून? अरे बोल ना तू. भावांना आपण तसं काढलं तर आता इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. काय वाटतं, होईल का? होणार नाही ते इच्छा पूर्ण. मनापासून बोललंय शंकरजी. हे शंकर आमचा मित्र शंकर. आता आपण लॉंग व्हिडिओ पण टाकू आणि शॉर्ट आपल्या इंस्टाग्रामवर येतील. मग आपण आता भेटू किल्ल्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजे आता डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्यापाशी. किल्ला 1 नंबर आहे. आपण आता दर्शन घेतले सकाळी. आपण किती जण निघालो? 5 जण निघालो. मग आता आपण भेटू आपण किल्ल्याच्या पायथ्याला. तर आपण आपल्या प्रवासानंतर पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. जो आपला किल्ला आहे तो आज पट्टा किल्ला, म्हणजेच विश्रामगड, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्राम केला होता. त्याच्यानंतर मग इकडून ते परत रायगडी परतले होते. मग इथून आता आपण पट्टा किल्ल्यावर जाऊ. किल्ला छोटासाच आहे पण फिरण्यासारखा आहे. आता आपण इथं फिरू. आपण त्याच्या मेन गेटला आहे, मग त्या गेटने आपण जाऊ आणि किल्ला एक्सप्लोअर करू आणि भेटू किल्ल्याच्या वरती. आता आपण गेटमधून आलो आहे. तिथं एंट्री फी घेतली पर पर्सन 30 रुपये, लहान मुलांसाठी 15 रुपये. हे इथं तो मेन गेट लागला आणि इथं सगळी माहिती आहे किल्ल्याची. नाव पट्टा किल्ला, उंची 1380 मीटर, समुद्र सपाटीपासून 882 मीटर, प्रकार गिरिदुर्गाचा आहे, चढायची श्रेणी सोपा आहे, म्हणजे बिगिनरसाठी, सुरतसाठी एकदम चांगला आहे म्हणजे हा किल्ला. आणि डोंगर रांगेची कळसुबाईची आहे ती. मग आता इथून काय त्याला म्हणता, ऑफ रोड रस्ता सुरू झाला. इथं पायऱ्या होत्या आणि तिथं एंट्री गेट. मग आता इथून आपण जाऊ वरती आणि भेटू आपण पुढं. काय होतं बघू ना, आपली जर्नी कशी जाते. आता आपण विश्रामगडाच्या मध्य भागावर आलो, म्हणजे पठारावर आलोच आहे असं समजा, पण त्याच्या मध्यभागी जिथं अजून ट्रेक संपलेला नाही, तिथंच आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागली. ह्या बाजूला इथं ही समोर मूर्ती. आता त्या बाजूने आम्ही आलो. आता इथून एक हा वाडा लागतो, हा वाला. तर आता ह्या वाड्याच्या मध्ये आपण आलो आणि इकडं सर्व आपल्या मराठी मावळ्यांच्या प्रतिकृती आणि स्वराज्याचा पूर्ण हे दाखवला आहे. आपला स्वराज्य कसा विस्तारित होत गेला, वाढत गेला. तर इथं सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, मग रायरेश्वरावर त्यांनी घेतलेली शपथ, मग त्या शपथनंतर तोरणागडावर स्वारी, त्याच्यानंतर मोरारबाजी देशपांडेंचा पराक्रम, मग इकडे घोडखिंडीचा, पावनखिंडीचा बाजीप्रभू देशपांडेचा लढा, आणि इकडं अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मध्ये. सर्व एक सेटअप तयार केलेला आहे इथं. आता हे
इथं आपला मावळा म्हणून सौजन्य आहेत सर्व. त्यांनी एकदम चांगलं काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आग्र्यावरून सुटका आणि शाहिस्ता खानाची बोटं कापली लाल महालात, तिथपर्यंतची इथं सर्व स्टोरी इथं प्रतिकृती बनवलेली आहे. आता आपण इथून हे बघितल्यानंतर जाऊ आपल्या ते काय कडेलोट पॉईंटकडं. तो समोर तिकडं कडेलोट पॉईंट तिकडं जायचं अजून आपल्याला. आणि हा वाडा वगैरे बघितला आहे. एकदा मूर्ती दाखवतो. इकडं मूर्ती आणि तो समोर कडेलोट पॉईंट. आता तिकडे कडेलोटच्या जागी तिथं लोकांना बसायला जागा बनवले. इकडून मग आता आपण ह्या पूर्ण पठार फिरू. त्या बाजूला आहे, इकडं आहे आणि हे पॉईंटकडे जाऊ आपण. कडेलोटवरून आपण सूरजला टाकू आज. त्या मुलीचं नाव नाही आठवत आहे. लोहगडाचा आत्ता किस्सा झाला. आता तिने जो कलंक लावला लोहगडावर तो लागू तर नाही शकत, कारण जो रक्ताचा इतिहास लोहगडावर आहे तो ह्या कलंकाच्या डागाने तर जाऊ नाही शकणार. त्याच्यामुळं आपला इतिहास आपल्यासोबत आहे. म्हणून लोहगडसारखा दुसरीकडे होईल पण आपला इतिहास तर काय मिटवता येणार नाही. मध्ये हे बनवलेलं आहे ना, जाऊन पाय सगळं स्वराज्याचं, जाऊन पाय ना मूर्ती आहे. मग आता आपण इथून आपलं पठार फिरू. इकडं आहेत आता परिचित किल्ला आहे थोडाफार, म्हणून पब्लिक आहे थोडीशी ना 7-8 जण आहे. मग आता बाकीचं आपण हा पठारमगडावर विश्रामगडाची जी काय माहिती ती मी व्हिडिओमध्ये ॲड करतो. आणि आपण मग जाऊ आता त्या कडेलोट पॉईंटकडे. आता आपण विश्रामगडाच्या टॉप पॉईंटकडे चाललो आहे. पहिले कडेलोट पॉईंटकडे नंतर जाऊ. हा समोर इकडे टॉप पॉईंट. आणि आता बारीकच किल्ला आहे, 40 ते 50 मिनटाचा ट्रेक आहे. ट्रेक एकदम सोपा आहे. आणि हा इकडे समोर आपला टॉप पॉईंट. आणि आता जाऊ आपण डायरेक्ट तिथून काहीतरी खाऊ आणि मग जाऊ कडेलोट पॉईंटकडं. तर आता आपण किल्ल्याच्या थोडंसं खालच्या बाजूला आलो आहे. तर इथं आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके लागले. हे इथून 1 2 3 4 असे टाके आहे. इकडं मागच्या बाजूला आहे. असे तब्बल ह्या विश्रामगडावर पट्टा किल्ल्यावर 22 टाके टोटल. आता इथं आपल्यासमोर 4 आणि 4 8 9 टाके आहे. आता एक इथं खाली आहे. असेच बऱ्याच जागी अजून वरती खालती सगळीकडे आहेत. टोटल 22 टाके. तर आता त्यांच्यामध्ये काही यांच्यात पाणी आहे, काही यांच्यात थोडंसं गढूळ झालेलं आहे, पण काही यांच्यात एकदम स्वच्छ पाणी आहे. आता जमिनीवर पाणी नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर आज पण एवढ्या वरती पाणी भेटतं आपल्याला, म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. फक्त आता ते लोकांनी त्याच्यात कचरा वगैरे टाकला आहे थोडासा, त्याच्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य तर नाही झालं आहे. काही टाक्यांमध्ये एकदम स्वच्छ पाणी जे पिण्यायोग्य आहे. मग आता आपण इकडं टॉप पॉईंटला जाऊन आल्यानंतर इकडं तटबंदी जशी दिसते त्या तटबंदीकडे जाऊन त्या टोकाला जाऊन परत येऊन आपण तिकडच्या कडेलोटकडे जाऊ. आपण आता भेटू त्या तटबंदीकडं. बघू आता अर्धी तुटलेली आहे, अर्धी आहे ती बघू आणि मग कडेलोट पॉईंटकडे जाऊ. तर आता आपण पोहोचलो आहे आपल्या काय ते कडेलोट पॉईंटकडं. हे इथं समोर इकडं कडेलोट पॉईंट आहे. आणि हा इथं समोर इथं शिवकालीन बंधारा आणि तिथं समोर तटबंदी बघायला भेटेल. आम्ही आता ह्या समोर ज्या पवनचक्की दिसत आहेत तिकडून असा पूर्ण फिरून हा डोबा पार करून असा इथं आलो आहे. आता ह्या बाजूला समोर तिथे तटबंदी, त्याच तटबंदीच्या मागं डोंगर आहे मोठे आणि त्याच्याच मागं कळसुबाई पर्वत, आलंग मदन कुलंग आपली पूर्ण रांग आहे. आणि ह्या बाजूला पण पवनचक्क्या वगैरे. द रिन्युएबल अँड सस्टेनेबल एनर्जी आज मला पहिल्यांदा 10वीचं काहीतरी आठवलं आहे. त्याच्यानंतर ह्या इकडं आत्ता वातावरण क्लिअर झालं. मग अशी सकाळपासून 12:30 वाजेपर्यंत, आत्ता वाजले 1:30, 12:30 वाजेपर्यंत सकाळपासून कंटिन्यू आजूबाजूने धुकं होतं. कंटिन्यू आसपासचा हा समोरचा हा जो डोंगर आहे असा एवढ्या जवळचा पण दिसत नव्हता. मग आता आपण सगळा व्ह्यू बघून राहिलो, कारण आजूबाजूचे सगळे डोंगर आता दिसायला लागलेत. मग अशी काहीच व्ह्यू नव्हता दिसत आजूबाजूचा. आता जर मध्ये डोंगर नसते तर कळसुबाई पण दिसले असते. आणि इकडं बाकी तो मगाचा वाडा वगैरे आणि हा व्ह्यू. मग
आता आपण कडेलोट पॉईंटकडं एन्जॉय करू, थोडा वेळ बसू आणि मग भेटू आपण ह्या विश्रामगडाच्या पायथ्याला. आता आपला ट्रेक संपला, ते आपलं गेटवर व्हिडिओ घ्यायचा राहिला म्हणून आता गाडी चालवताना घेतोय. आता आपला सुखरूपपणे पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगडचा ट्रेक सक्सेसफुल एकदम सुखरूप पूर्ण झाला आहे. आणि आता आपण चाललो आहे परत घरी नाशिककडं. पण त्याच्या आधी आपल्याला इथूनच कळसुबाई शिखराचं दर्शन झालं आहे. तिकडं समोर जर बघितलं तर धुक्यामध्ये हरवलेलं आहे, थोडंसं पण दिसतंय कळसुबाई शिखर इथून. आता आपण कळसुबाई शिखराचं दर्शन घेऊन चाललो आहे आपल्या घरी परत. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.